नमस्कार, मी आज कढी बनवते. तुमच्याकडे जर ताक घरी बनवलेलं असेल अगोदरच तर तुम्ही त्यापासून पण बनवू शकता. माझ्याकडं नव्हतं ताक बनवलेलं, त्याच्यामुळं मी दहीपासून ताक बनवते. दही अवेलेबल होतं माझ्याकडं. याला फेटून घेते आता. तुम्ही पण लगेच ताक बनवायचं असेल तर असं दही घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून फेटून घ्यायचं. ताक तयार होतं लगेच. इथं मिरच्या घेतलेल्या आहेत कढी बनवण्यासाठी. लसूण सोलून घेते. लसूण, आलं, मिरची वाटून घ्यायचं चांगलं बारीक. बारीक वाटून झाल्यानंतर ताकामध्ये मिसळून घ्यायचं. बऱ्याच बायका अगोदरच लसूण सोलून ठेवतात फ्रीजमध्ये, पण मी तसं करत नाही. लगेच सोलून लगेच भाजीसाठी वापरते. पाहू शकता, बारीक चांगलं वाटून घ्यायचं. थोडंसं मोठं राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. इथं छोट्या वाटीनं मी बेसन घेतलेलं आहे, ते ताकामध्ये मिसळून घ्यायचं चांगलं. तुम्ही जास्त कढी बनवत असाल तर जास्त बेसन टाकू शकता. तेवढं जास्त पण टाकायचं नाही बेसन ताकामध्ये. कढी तेवढी घट्ट पण छान लागत नाही. आमच्याकडं तर मस्त कढी प्यायला लागते गरम गरम, त्याच्यामुळं आम्ही थोडंसं कमीच टाकतो बेसन. आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची त्याच्यामध्ये. चांगलं मिक्स करून घ्यायचं ताकामध्ये सगळं टाकून. हळद टाकायची, मीठ तेवढं शेवटी टाकायचं. कढीला उकळी आल्यानंतर मीठ टाकायचं. अगोदर टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण सहसा शेवटीच टाकायचं. आता तडका देऊ आपण कढीला. इथं मी जिरे मोहरी टाकलेली आहे, कढीपत्ता टाकलेला आहे आणि पीठ मिक्स केलेलं ताक वतून घेते. पाहू शकता. आता उकळी आल्यानंतर पाहू शकता कढी किती छान झालेली आहे. आता मीठ टाकून घेते मध्ये. एक नंबर झालेली आहे कढी. लगेचच जर तुम्हाला काही खायचं असेल, डाळ बनवायचा कंटाळा येत असेल, तर तुम्ही ही कढी लगेच झटपट बनवू शकता. खूप छान लागते. आणि तुम्हाला सर्दी खोकला वगैरे झालं असेल तर तुम्ही गरम गरम ही पिऊ शकता. बाय बाय. करून बघा.